श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले बकवध पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, वयात न आलेल्या, अजून मिसरूड न फुटलेल्या किरकोळ शरीराच्या माझ्या पुत्राचा स्वतःच त्याग करणे मला शक्य तरी कसे होईल, असे तो ब्राह्मण म्हणाला. तसेच कन्या म्हणजे तिच्या पतीकडे पोचती करावयाची ठेवच आपल्याजवळ असते. ही योजना विधात्याने करून ठेवलेली आहे. नातवाच्या म्हणजे मुलीच्या मुलाच्या जन्मामुळेच प्राप्त होणाऱ्या पावन लोकांची मला स्वतःला आणि माझ्या पितरांनाही स्वाभाविकच लालसा आहे. अशी ही कन्येची योग्यता असल्यामुळे पोटच्या पोरीचा त्याग करण्याचा मला कसा धीर होईल, असे तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा म्हणत होता. वैशंपायन म्हणाले, पित्याचे आपल्या पुत्रावर अधिक प्रेम असते असे काही म्हणतात, पण तर कन्येवर अधिक प्रेम असते असेही काही म्हणतात. पण पुत्र काय किंवा कन्या काय, माझ्या दृष्टीने दोघेही सारखीच होत. कन्येमुळे उत्तम लोकांची प्राप्ती होते. तिच्या वंश चालू राहतो. तिच्यामुळे शाश्वत सुखाची जोड मिळते. अशी कन्येची योग्यता असल्यामुळे या माझ्या निष्पाप आणि लहानग्या कन्येचा त्याग मी कसा बरे करू शकेन, असे तो ब्राह्मण म्हणाला. यातून मार्ग म्हणजे मी माझ्या स्वतःच्याच घातासाठी तयार होणे. पण मी स्वतः मरावयास तयार झालो तरी माझ्या पश्चात माझी पत्नी आणि मुले कशाच्या आधारावर जिवंत राहणार. यामुळे परलोकातही मला यातनांची टोचणी लागूनच चालू राहणार. माझ्या कुटुंबातील एखाद्याचा जरी मी त्याग केला तरी जाणत्या पुरुषांच्या दृष्टीने ते क्रूरपणाचे व निंद्य कृत्यच ठरेल. मी जर आत्मघाताला तयार झालो तर माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचाही विनाश होईल. या एकूण प्रकाराचा इत्यर्थ इतकाच की या भयानक संकटातून सुटका करून घेण्याचे सामर्थ्य मजमध्ये नाही. हाय रे कर्मा, माझ्या जवळच्या नातेवाईकांची आणि माझी स्वतःची आता कोणती दुर्दशा होणार आहे कुणास ठाऊक. त्यापेक्षा सर्वांनी मिळूनच या जगाचा निरोप घेणे कितीतरी अधिक चांगले होईल. यापुढे मी एक दिवसही जगणे युक्त होणार नाही. ब्राह्मण पत्नी म्हणाली, एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे आपण मनस्ताप करून घेणे मुळीच उचित नाही. आपण प्रज्ञावंत आहात. आपण इतके मनाला खाणे बरे नाही. या जगात आलेल्या प्रत्येक माणसाला अखेर एक दिवस इथून निघून जायचे असते. मरण अपरिहार्य असते. मग अपरिहार्य गोष्टीबद्दल मनाला क्लेश कशासाठी बरे करून घ्यायचे. पत्नी काय, पुत्र काय किंवा कन्या काय, सारे आपण आहोत. तोपर्यंत आपले सोबती विचार करा आणि आपल्या मनस्तापाला आवर घाला. मी स्वतःला बळी जाण्यास तयार आहे. प्रसंगी स्वतःच्या प्राणांवरही पाणी सोडून पतीचे हित साधणे हेच या जगात स्त्रीचे शाश्वत कर्तव्य आहे. मी जर माझे हे कर्तव्य पार पाडले तर ते आपल्या दृष्टीने हितकारक ठरेल. त्यामुळे या जगात तर आपले यश समृद्ध होईलच, पण लोकातही ते आपल्याला अक्षय कीर्तीची जोड प्राप्त करून देईल. आता जो धर्म मी आपणास सांगणार आहे त्याची थोरवी फार मोठी आहे. धर्म आणि अर्थ हे दोन्ही पुरुषार्थ यातच प्रकर्षाने अंतर्भूत आहेत. आपल्याला पत्नी असावी असे ज्या उद्देशाने माणसाला वाटत असते तो आपला उद्देश माझ्यामुळे केव्हाच सफळ झालेला आहे. माझ्यापासून आपल्याला एक कन्या आणि एक पुत्र अशी 2 आपत्ये झाली आहेत.
अपत्योत्पादनाचे जे ऋण माझ्यावर होते त्या ऋणातून आपल्यामुळे मी मुक्त झाली आहे. या 2 अपत्यांचे पोषण करण्यास आणि त्यांचा प्रतिपाळ करण्यास आपण पूर्ण समर्थ आहात. मी मात्र त्यांचे पालनपोषण करावयास आपल्याप्रमाणे समर्थ नाही. आपणच माझ्या पंचप्राणांचे ईश्वर आहात. आपण जर नसाल तर माझ्या या मुलांची काय अवस्था होईल? त्या दोघांचे भरणपोषण करणे मला कसे जमेल? आपल्या पश्चात अगदी कोवळ्या वयाची 2 अर्भके पदरात असलेली मी अनाथ विधवा चांगल्या मार्गाने चालून त्यांचे पालनपोषण तरी कसे बरे करू शकेन? आपल्याशी विवाह संबंध जोडण्याची त्यांची लायकी नाही असा मगरूर, अड्यतेखोर आणि कलंकित लोकांनी आपल्या या कन्येला मागणी घातली तर तिचा सांभाळ मी कसा बरे करू? जमिनीवर पडलेल्या मांसाच्या तुकड्यावर झडप घालण्यासाठी हिंस्र पक्षी जसे अगदी टपून बसलेले असतात, तशीच सारी माणसे विधवा स्त्रीला कोंडीत कसे पकडता येईल याचीच वाट बघत असतात. विप्रश्रेष्ठ, दुष्टबुद्धीची माणसे माझ्या मनाला भुरळ घालून मला वाममार्गाला नेण्यासाठी टपून बसली तरी सज्जनांनी चोखाळलेल्या मार्गावर खंबीरपणे व चिवटपणे स्थिर राहणे मला फार जड जाईल. आपल्या कुळातील या एकुलत्या एक कन्येला वाडवडिलांनी घालून दिलेल्या मार्गानेच जावयास सांगण्याचा उत्साह मी कसा धारण करू शकेन? आपण धर्मतत्त्व जाणणारे आहात. आपल्या पश्चात या आपल्या अनाथ आणि सर्वतोपरी उघड्या पडलेल्या पुत्राला सद्गुणांची शिकवण देणे आपल्याप्रमाणे मला कसे शक्य होईल? वेदाध्ययन करण्यास सर्वथा अपात्र असलेल्या शूद्रांनी वेदाध्ययनासाठी आग्रह धरावा. त्याप्रमाणे माझी मुळीच फिकीर न करता आपल्या कन्येला सामान्य क्षुद्र माणसेही मागणी घालण्याची पूर्ण शक्यता आहे आणि आपल्या अंगच्या स्पृहणीय गुणांनी समृद्ध असलेल्या या मुलीला त्यांनी घातलेली मागणी यदा कदाचित मी झिडकारलीच तर कावळे यज्ञवेदी जवळचा पुरोडाश म्हणजे कपालामध्ये ठेवलेल्या शाल्योदनाचा हवीरभाग झडप घालून हिसकावून नेतात, त्याप्रमाणे हे नालायक लोक आपल्या या मुलीला बळजबरीनेही घेऊन जाण्यास मुळीच कमी करणार नाहीत. आपल्या प्रतिष्ठेला कमीपणा येणार नाही अशा रीतीने आपल्या पुत्राला जर मी वाढवू शकले नाही आणि अपात्र माणसाच्या पदरात पडण्याचे जर आपल्या कन्येच्या नशिबी आले आणि हे सारे उघड्या डोळ्यांनी मला पाहावे लागले तर जगात मगरूर, मिजाजखोर, माजोरी माणसांकडून माझी मान खंडना होईल आणि या साऱ्या प्रकाराचा प्रतिकार कसा करावा हे न समजल्यामुळे मला जीव नकोसा होईल आणि माझ्या जीवाचे काही बरे वाईटसुद्धा होईल यात शंका नाही. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा आणि दररोज महाभारत ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.